विदर्भ शेतकरी संघर्ष एक दिवसीय अन्नत्याग उपोषण गेल्या 7 दिवसांपासून दिल्ली बाहेर जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, कडाक्याच्या थंडीत हे भूमिपुत्र आंदोलन करीत आहे। सरकारकडून त्यांच्यावर थंडीत थंड पाण्याचा मारा सुरू आहे, लाठीचार्ज सुरू आहे, अश्रुधूर नळकांड्या फोडल्या जात आहे। तरी मात्र या जगाचा पोशिंदा बळीराजा भूमिपुत्र आपल्या मागण्यांवर ठाम आहे। विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे छोटू पाटील मुंदे, प्रफुल्ल वसुकार, प्रेम वाघमारे, प्रभुदास चारसल, नुरू शाह, सुरेश मुंदे, डॉक्टर दिलीप सोदळे, अरुण ठाकरे, वैभव गवई, तेजस मुंदे समस्त शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होते। आज दिनांक 3 डिसेंबर 2020 दिल्लीच्या बॉर्डरवर पंजाब हरियाणामधील जे शेतकरी आंदोलन करीत आहे, जे केंद्राने जे शेतकरी विरोधी 3 विधेयक पारित केले, त्या विधेयकाचा विरोध म्हणून जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्यांचा एक भाग म्हणून त्या शेतकऱ्यांना समर्थन म्हणून आम्ही देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं जन्मस्थळ पापड येथून आज आम्ही एक अन्नत्याग आंदोलन इथे केलं। ते अन्नत्याग आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर आमची भूमिका आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आमच्या मीडियाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री, माननीय कृषी मंत्री यांना आम्ही देऊ इच्छितो की आपण जे विधेयक पारित केले आहे, जे विधेयक आहेत, आपण म्हणताय की हे शेतकऱ्याच्या हिताचे आहेत, पण आमचा आरोप आहे की हे शेतकऱ्याच्या हिताचे नसून हे उद्योगपतींच्या हिश्श्याचे आहेत, त्यांच्या फेवरचे हे निर्णय आहेत। आणि हे निर्णय आणि हे विधेयक आपण तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलून हे रद्द करावं अशी आमची मागणी आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।